आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। बॉक्सिंगचा ब्रँड आहे, बॉक्सिंगचा ब्रँड आहे। आज या मुंबईमध्ये जवळपास 1.5 लाख गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी भव्य असा मोर्चा, त्याला सरकारने परवानगी नाकारली तरी आझाद मैदानावर हे सगळे गिरणी कामगार एकत्र येत आहेत आणि यांची प्रमुख मागणी आहे की या मुंबईत घरं मिळाली पाहिजे। परंतु मुंबईपासून लांब दूरवर या कामगारांना घर सरकार देऊ पाहत आहे आणि ते जर स्वीकारलं नाही तर या तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही अशा प्रकारची धमकी दमबाजी सुद्धा सरकार करतंय। आणि हे कशासाठी केलं जातंय? हे गिरणी कामगाराचा अंत किती बघणार आपण? परंतु एक बिल्डर आहे चड्डा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून, याची घरं घेतली जावी, याचे खिसे भरले जावे आणि हे घरं गिरणी कामगारांना थोपवलं जावं म्हणून सरकार गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर हकलण्याचा प्रयत्न करते। परंतु गिरणी कामगार आणि मुंबई हे अतूट नातं आहे, ते कधीही कदापिही कोणत्याही सरकारला तोडता येणार नाही। आणि म्हणून आझाद मैदानावर जो भव्य असा त्यांचा मोर्चा आहे त्याच्यात आम्ही सुद्धा सगळे सहभागी होणार आहोत। पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सहभागी होणार आहेत आणि या प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय, या गिरणी कामगार अन्याय करतंय। हे होत असताना या आझाद मैदानात शिक्षक सुद्धा टप्पावाढ अनुदानासाठी किती तरी आंदोलनं करतात। अधिवेशन सुरू झाल्यापासून हे शिक्षक आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत। ज्या सरकारने स्वतःचा अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करा, टप्पा अनुदान वाढ करा, 20 चे 40, 40 चे 60, 60 चे 80, 80 चे 100 आणि ही मागणी आहे। परंतु हे सरकार दिवाळखोरीत निघालेलं आहे। हे सरकार एक एक पैशासाठी मोहताज आहे। काल पुरवणी मागण्यामध्ये आम्ही हे विषय मांडलेले आहेत। एकीकडे ऋण काढून सण करण्याचं काम, वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्याच्यात कर्ज घेऊन या महाराष्ट्राला कर्जात डुबवायचं काम सरकार करतंय आणि असं असताना मूळ शिक्षकाला या सगळ्या लाभ मिळण्यापासून सरकार दूर ठेवतंय आणि म्हणून या 2 विषयावर आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि निश्चित या भूमिका सभागृहात सुद्धा आम्ही मांडू। मारहाण करणं जसं योग्य नाही तसं शिळं अन्न देणं हे सुद्धा योग्य नाही। थँक्यू। बोला कुठे आता 10:30-11 वाजल्यापासून मोठ्या संख्येने गिरणी कामगारांची आझाद मैदानाला येण्याची सुरुवात झाली। खरं तर खूप लोक राणीच्या बागेच्या इकडे आहेत। तुम्ही बघितलं असेल की लॉंग मार्च काढायचा निर्णय झाला होता, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आता डायरेक्ट आझाद मैदानाला ती सर्व मंडळी पोहोचतायत। काँग्रेस पक्षातून पृथ्वीराज चव्हाणजी असतील, सर्व आमदार बंटी पाटील असतील, त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड असतील आणि आमच्या पक्षातून पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब, संजय राऊतजी, अरविंद सावंत साहेब, विरोधी पक्ष नेते आणि आदित्यजी देखील या मोर्चामध्ये सहभागी होऊन कामगारांना आणि विशेषतः मोर्चा करणाऱ्या आंदोलनकारांना पण देखील मार्गदर्शन करून त्यांची मूलभूत जी मागणी आहे की मुंबईमध्ये आम्हाला घरं द्या, कारण एका बाजूला मुंबईमध्ये जागा नाही म्हणून घेऊन MMR रिजनची चर्चा सुरू केली गेली। आमचा सरकार असताना पनवेल, वसई, विरार, नवी मुंबई, ठाणा इथपर्यंत मुंबईची हद या ह्याच्यामध्ये देण्यात यावं म्हणून असा आम्ही सुतोवाच केला होता, निर्णय झाला होता। परंतु नवीन सरकारने येऊन आल्यानंतर शेडू आणि वांगी हे गावामध्ये म्हणजे नेरळच्या पायथ्याशाखाली असलेले ही गावामध्ये घरं देण्याच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये देण्याचं काम केलेलं आहे। 15 लाखाचं घर आहे, 9.5 लाख रुपये भरा आणि बाकी गव्हर्नमेंट सबसिडी देईल म्हणून सांगतायत।
त्याच बाजूला प्लॉटमध्ये जवळपास 11 लाख रुपयामध्ये याच घराची किंमत आहे. मग हे 15 लाख रुपये कोणासाठी आहेत? मग हे चड्डा बिल्डर कोणाचा आहेत? कोणाची याची लागेबंदी आहे? हा प्रश्न पण देखील सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मुंबईमध्येच घरं मिळाली पाहिजे. कारण मुंबईत जागा नाही म्हणून तुम्ही एका बाजूला बोलता आणि दुसरा एनडीझेड असेल, सीआरझेड असेल, सॉल्ट प्लॅन्ट लँडचे जमिनी असेल, डेअरीचे लँड जे असेल, धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली तुम्ही अडाणींच्या घशामध्ये घालता. मग तिकडे जर तुम्हाला द्यायला जागा आहेत, मग मुंबईतली जी स्वतंत्र चळवळीमधून सहभाग असलेला आणि संयुक्त महाराष्ट्राची म्हणजे बलिदान देणाऱ्या या गिरणी कामगारांना मुंबई बाहेर बेघर आम्ही होऊ देणार नाही. त्यासाठी हा लढा उभा केला. संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीन चालकाच्या कानफटात लगावलेला आहे. मी या अगोदरच सांगितलं याच्याबद्दल बोललोय, पण एक गोष्ट नक्की आहे, त्यांचा मुद्दा योग्य आहे पण पद्धत चुकीची. नहीं, मेरी तो मांग है राज्य सरकार से कि उनको अभी बॉक्सिंग का ब्रांड एम्बेसडर बनाया जाए और नया ड्रेस कोड लागू कर उनको भी अभी रिंग में उतारना जाए, क्योंकि आज उन्होंने ये दिखा दिया कि मैं कितनी अच्छी तरह से मारपीट कर सकता हूं. दुर्दैव की बात है कि जो मुद्दा था वो रास था, लेकिन जिस पद्धति से जो करने का काम किया गया, मुझे लगता है अब यही है कि उनको पता है कि कौन सा माई का लाल पैदा हो गया जो मेरे पे कार्रवाई करेगा. ये भूमिका उनकी है. आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. नाही, ती काल ऍक्सिडेंट झाली का व काय घडलं हे याच्यातली माहिती मला प्राप्त झाली नाही. मी वर्तमानपत्रामध्ये आणि टीव्ही चॅनलमध्ये पाहिलेलं आहे. याच्यात अधिकची माहिती घेतल्यानंतरच बोलणं उचित होईल. चला, मग एक गोष्ट तरी नक्की झाली की संजय गायकवाड राजन विचारांच्या विचारांनी चाललेले हे तरी त्यांनी जाहीर मान्य करावं. मग त्यांनी असंही म्हटलं की जर माझ्या जीवाशी कोण खेळ असेल तर मी शिवसेना स्टाईल नसतं. हो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता सत्ताधारी या भूमिकेतून आलेले आहेत. काल परवापर्यंत ते सांगत होते की स्वतः ठाकरे ब्रँडच राहिलेलं नाही आणि आता ते त्या स्टाईलनी काम करायला लागलेले आहेत. तर मला वाटतं आता बदल झालेला दिसतोय 2 दिवसात.